पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। माननीय सीपी साहेब, डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन। शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे तास 2 तास 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता। आणि त्यामुळे माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे। त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे। त्यांचा मूळ कोण आहे महादेव देवकात्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे। आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे। एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, 307चं कलम लागलं पाहिजे, तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही। ही माझी पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली, ती मुलं कोण होती, त्याला कुणी पाठवलं, यांची तर पोच नाही। पुण्यातली मुलं यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यात गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे। आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणते याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे। त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही। आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती मकोकाखाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा। रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। शरणू आता काय बोलला की बाबा कुणाला तरी व्हिडिओ कॉल केला की तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांना कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्या किंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे। आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोर येऊन लढायची, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। कुणाला तर पुढं करणं, प्रशासनाला पुढं करणं, वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं, यात तुम्ही सगळे माहीर आहात। परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, मी तिकडे येतो। तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल, मला मारहाण करायची असेल, मी तुमच्या गावामध्ये येतो। यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळे अशाच पद्धतीचे प्रकार होत आहेत। नाही संरक्षणाची मागणी आहे। नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत। पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे। राज्य आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, मात्र आपल्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, किंबहुना ठार मारायचं होतं, अशी टीका या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याकरता हे अपहरण करण्यात आलं, अपहरण करून हत्येचा प्रयत्न होता असं देखील गोपीचंद पडळकर म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।